नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी आपल्याला एक पान घरी आणून त्या पानाचा आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर कोणत्या वृक्षाचं पान आपल्याला आणायचं आहे आणि उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा दत्तात्रय नमा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र दिवस म्हणून साजरा केला जातो. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरूंचे पूजन केले जाते. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस. या दिवशी आपल्या गुरूंचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे हा दिवस महर्षी वेदव्यास यांची जयंती म्हणून सुद्धा साजरा केला जातो. म्हणून गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतात. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा. गुरुशिवाय ज्ञान, संस्कार आणि आत्मिक प्रगती ही अपूर्ण मानली जाते. या दिवशी आपण गुरूंचा आशीर्वाद घेतल्यामुळे ज्ञान, बुद्धी, यश आणि आध्यात्मिक प्रगती मिळते अशी मान्यता आहे. विद्यार्थी, कलाकार, त्याचप्रमाणे साधक आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या गुरूंचे स्मरण करून या दिवशी कृतज्ञता व्यक्त करत असतात. यंदा 29 जुलैला बुधवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे. गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपला गुरुग्रह प्रबळ करण्यासाठी खूप खास मानला जातो. आपला गुरुग्रह जर मजबूत असेल तर आपल्याला शुभ फळ प्राप्त होत असते. आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या नष्ट होत असतात. परंतु हाच गुरुग्रह जेव्हा कमजोर असतो किंवा कमकुवत असतो त्यावेळेला आपल्याला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. पैशासंबंधीच्या अडचणी आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात. म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी फक्त एका झाडाचं पान घरामध्ये आणायचं आहे. अगदी आपल्याला जर गुरुपौर्णिमेपर्यंत हे पान घरामध्ये आणणे शक्य झालं नाही, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण हे पान जे आहे तर ते घरी आणू शकतो आणि त्या पानाचा आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. ज्यामुळे आपल्या घरातील आर्थिक अडचणी नष्ट होतील किंवा आपली इतर कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी असतात. आपल्याला बऱ्याच वेळेला पैशासंबंधीच्या समस्या ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात. आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा जरी आला तरी तो टिकत नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने तो सतत खर्च होत असतो. आपले जे कर्ज आहे तर ते आपण खूप कर्ज कमी करण्याचा प्रयत्न करतो, फेडण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते कर्ज फिटत नाही. त्या कर्जामध्ये वाढच होत असते. घरामध्ये सततचे कलह, वादविवाद या गोष्टी सुरू असतात. घरामध्ये नकारात्मक वाढलेली असते. कारण आपल्या घरामध्ये बरेचसे बाहेरचे लोक येतात आणि ते जे लोक आहेत तर ते वाईट भावनेने जेव्हा आपल्या घरामध्ये येतात तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढीस लागते आणि जेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढते त्यावेळेला घरामध्ये मतभेद, कलह या गोष्टी व्हायला सुरुवात होत असते. भावाभावांमध्ये पटत नाही किंवा मुलांची आपल्या प्रगती होत नाही. आपली मुले जी आहेत तर ती व्यसनांच्या आहारी जाऊ शकतात किंवा आपल्या मुलांना एखाद्या परीक्षेमध्ये यश हवे आहे परंतु खूप प्रयत्न करूनही ते यश मिळत नाही. मुलांची प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल, मनासारखी नोकरी मिळत नसेल तर अशा कोणत्याही आर्थिक, शारीरिक, मानसिक समस्येसाठी आपण हा उपाय करू शकतो. घरामध्ये जर कोणी सतत आजारी पडत असेल तरी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो आणि कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. म्हणजे महिला असेल किंवा पुरुष असतील, मुलगी असेल, मुलगा असेल, कोणत्याही वयातील आणि कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. फक्त ज्यांना मासिक धर्म आहे किंवा सूतक आहे तर अशा व्यक्तींना मात्र हा उपाय करता येणार नाही. ज्या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला 4 थेंब गंगाजल टाकायचं आहे. आपल्याकडे गंगाजल नसेल तर चिमूटभर हळद टाकायची आहे. त्या पाण्याने स्नान करायचं आहे. यामुळे आपलं मन जे आहे तर ते सकारात्मक होतं. आपलं शरीर जे आहे तर ते सुद्धा सकारात्मक होतं. त्यानंतर स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातील देवांची आपल्याला पूजा करायची आहे आणि यानंतर दिवसभरामध्ये कधीही आपण आपल्याला जेव्हा वेळ आहे तर त्या वेळेला हे पान जे आहे तर ते आणू शकतो. आता हे पान म्हणजे आपल्याला उंबराचे पान आणायचे आहे. जो औदुंबर वृक्ष आहे तर याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे. हिंदू धर्मामध्ये काही अशी जी झाडे आहेत तर ही अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जातात. हे वृक्ष जे आहेत तर ते देवी वृक्ष मानले जातात. त्यापैकी एक म्हणजे औदुंबर वृक्ष म्हणजेच उंबराचे झाड आणि आपल्याला उंबराचं पान आणायचं आहे. दुपारी 12 ते 12:30 तर या वेळेमध्ये फक्त आपल्याला हे पान आणायचं नाही. तर ही वेळ सोडून आपल्याला हे पान आणायचं आहे आणि हे पान आणत असताना सर्वप्रथम उंबराची आपल्याला पूजा करायची आहे. उंबराला जल अर्पण करायचं आहे.
त्या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. खडीसाखर अर्पण करायची आहे. आपल्याला त्या ठिकाणी अगरबत्ती, धूप लावायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला उंबराची पूजा करायची आहे. पिवळी फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला उंबराच्या झाडाला नमस्कार करून सांगायचं आहे, की मी तुझे पान जे आहे तर ते नेणार आहे. माझी अमुक अशी समस्या आहे आणि ती समस्या नष्ट व्हावी, तर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे सर्व करत असताना आपल्याला दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला उंबराचं पान तोडायचं आहे आणि त्या पानासोबत आपल्याला एक काडी सुद्धा आणायची आहे. आता पान जे आहे तर ते अखंड असावे, व्यवस्थित असावे, हिरवे असावे. अळी लागलेलं, छिद्र पडलेलं पान जे आहे तर ते आणायचं नाही. घरी आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. त्यानंतर आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे. स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तुपाचा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये जर अगोदरच लावलेला दिवा लावलेला असेल तर आपल्याला दुसरा दिवा लावण्याची गरज नाही आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला ते पान जे आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आपण गंगाजलाने धुवू शकतो किंवा स्वच्छ पाण्याने धुतलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आपल्याला एक ताम्हण घ्यायचं आहे किंवा एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये हे पान ठेवायचं आहे. पानाचा देठ देवाकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे किंवा एक प्लेट घेऊन त्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. त्यामध्ये कच्चे दूध घालायचे आहे आणि आपल्याला त्या हळदीची पेस्ट करून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. हळद आणि दूध मिक्स करून आपल्याला ती पेस्ट बनवायची आहे. त्यानंतर आपण जी उंबराची काडी आणलेली आहे तर तिचा वापर करून आपल्याला त्या पानावरती आपली इच्छा थोडक्यात लिहायची आहे. आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील तर पैसा लिहायचं किंवा धन लिहायचं, संपत्ती लिहायची. आपल्याला जर संतती प्राप्तीसाठी उपाय करायचा असेल तर संतती लिहायचं किंवा मुलांची प्रगती किंवा आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम जे आहे, जी समस्या आहे तर ते आपल्याला 1 ते 2 शब्दामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थांची मूर्ती असेल, तर त्यांच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला एक लाल कापड अंथरायचं आहे. जर आपल्याकडे स्वामींची सुद्धा मूर्ती नाही, दत्तगुरूंची मूर्ती नाही, तर देवघरामध्ये डाव्या बाजूला आपल्याला कापड अंथरायचं आहे. त्यावरती आपल्याला हे पान ठेवायचं आहे. त्या पानाला आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायचं आहे. त्यानंतर खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि यानंतर 108 वेळेला आपल्याला गुरुमंत्राचा जप करायचा आहे किंवा आपण दत्तगुरूंचा मंत्र, स्वामी समर्थांचा जो मंत्र आहे तर तो म्हणू शकतो. 108 वेळेला श्री स्वामी समर्थ किंवा 108 वेळेला दत्तात्रय नमः किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्वामींचं किंवा दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे आणि आपली इच्छा बोलायची आहे. ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि 20 ते 25 मिनिटे ते पान तसंच राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर त्या लाल कापडामध्ये हे पान जे आहे तर ते आपल्याला बांधायचं आहे. आणि ज्या ठिकाणी आपण हे पान तोडलेलं आहे म्हणजे ज्या झाडाचे पान आपण तोडलेलं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्या झाडाच्या तिथे थोडासा खड्डा आपल्याला काढायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपली इच्छा बोलायची आहे आणि ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आपल्याला त्या कापडासह हे जे पान आहे तर ते आपल्याला गाडायचं आहे. त्यानंतर औदुंबराला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या 11 प्रदक्षिणा घालताना सुद्धा आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर हा मंत्र म्हणायचा आहे. आता ज्या दिवशी आपण हे पान घरी आणणार आहोत, त्याच दिवशी आपल्याला हे पान त्या झाडाजवळ नेऊन गाडायचं आहे. कधीही आपण गुरुपौर्णिमेपर्यंत हा उपाय करू शकतो. फक्त पूर्ण श्रद्धेने, निष्ठा ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे. यामुळे आपली कोणती इच्छा आहे तर ती पूर्ण होईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी आपल्याला एक पान घरी आणून त्या पानाचा आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर त्या कोणत्या वृक्षाचं पान आपल्याला आणायचं आहे आणि उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.